अरे मला भीती वाटते तुमच्या ह्या गर्जनेने छप्पर उडेल की काय. पण आपल्याला छप्पर नाही उडवायचं, आपल्याला काय उडवायचंय? शाबास. जमलेल्या माझ्या तमाम शिवसैनिक बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, तुम्ही सगळेजण निश्चय करूनच आलेला आहात. हे आशे बार आपल्याला लोकसभा आणि विधानसभा जिंकल्यानंतर सुद्धा उडवायचे. पावसाचे दिवस आहेत. गेल्या वर्षीच्या दुष्काळानंतर यावेळेला पाऊस आहे. पण हे सरकार काय पायगुण घेऊन आले मला माहिती नाही. गेल्या वेळेला कोरडा दुष्काळ होता, यावेळेला आता जवळपास ओला दुष्काळ आहे. नांदेड आहे, हिंगोली आहे, यवतमाळ आहे. काल बुलढाण्यामध्ये जाणार होतो पण जाता आलं नाही, कारण तिकडे सुद्धा धोधो पाऊस पडतोय. हे असं अपशकुनी सरकार आहे. त्यावेळेला आपण पुढाकार घेतला होता की राज्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा, नाही दिला. उलट एवढे निर्दयी माणसं आहेत, निर्गुण माणसं आहेत. ते सोलापूरकर ज्या वेळेला त्यांच्याकडे पाणी मागायला गेले तेव्हा अजित पवारने काय उत्तर दिलं? बरोबर ना. आणि ही अशी उलट्या काळजाची माणसं तुम्हाला सगळ्यांना मंजूर आहेत का? आपल्या या महाराष्ट्राच्या डोक्यावरती बसले, तुमच्या डोक्यावरती बसले. खरे मानकरी तुम्ही आहात. आज सुद्धा आपण मागणी करतो की ओला दुष्काळ जाहीर करा. मी स्वतः जाऊन बघून आलो, त्या नदी कशी फुगली होती, नदी कशी फुगली होती. संपूर्ण तबाही झालेली आहे. वाताहत पिकाच्या पिकं वाहून गेलेली आहेत. जिकडे चांगली डवरलेली पिकं होती ती झोपून गेलेली आहेत. आधी गेल्या वर्षी तर वाळवंट होतं, यावर्षी वाळवंटामध्ये म्हणजे इतरत्र मला फिरताना खरंच बरं वाटलं की खूप दिवसांनी जरा मला हिरवागार हसरा असा महाराष्ट्र दिसला. पण इकडे बघितलं, त्याचं रौद्र रूप बघितल्यानंतर कोणी इकडे आलेलं नाहीये, येणार सुद्धा नाही. मला मगाशी हेमंत तुम्ही जो उल्लेख केला की नांदेड पासून इथपर्यंत मी आलो, गजगज गजगज सगळ्या खड्ड्यामधून आहेत. खड्डे पूर्ण राज्यभर आहेत. पण कसं झालेलं आहे की तुझा खड्डा मोठा की माझा खड्डा मोठा, एकमेकाला खड्ड्यात घालायला बसले. मुंबईमध्ये सुद्धा रस्त्याला काही ठिकाणी खड्डे आहेत, जरूर आहेत. मी काही खोटं बोलणार नाही, मला खोटं बोलणं माझ्या रक्तामध्ये नाही, अजिबात नाही. जे बोलेन ते खरं बोलेन, अजिबात खोटं बोलणार नाही. आपण सुद्धा बघत असाल टीव्ही लावला की खड्डे, बरोबर ना. आणि मग कळत नाही तुझा खड्डा कोणता, माझा खड्डा कोणता. काय बाकी जी काय चांगली कामं केली असतील ना ती काही दाखवायची नाही. मुंबईत खड्डे किती पडले आहे ना, जबाबदारी मी घेतलेली आहे. मी जबाबदारी सोडून पळणारा मी काय काँग्रेस राष्ट्रवादीवाला नाहीये. मी जेव्हा लोकांना वचन देतो की ही जबाबदारी माझी, होय माझी जबाबदारी आहेच. आणि विशेष म्हणजे मुंबईमध्ये तुम्ही येऊन बघा, ज्या रस्त्यांची कामं आपण केलेत त्या रस्त्यावरती खड्डे नाहीत. पण जिथे खड्डे आहेत तिकडे मी स्वतः अर्ध्या रात्री सुद्धा उभं राहून खड्डे बुजवले जातात की नाही हे बघतो आहे. आज इकडे तुमच्या इकडे खड्डे पडलेत, राज्यभर खड्डे पडलेत. एक तरी नेता पक्ष प्रमुख म्हणून सोनिया गांधी, शरद पवार सोडून द्या हो, त्यांना काय पडलेलं नाही. नुसती निवडणुका आल्या ना की हे वर्ण खाली येतात, जणू काय सर्व पित्रीचे वर्ण खालती येतात सगळे तुम्हाला भेटायला. पण इतर वेळेला तुम्ही जगतात कसे, पाणी मिळते की नाही, अन्न मिळते की नाही बघायला येणार. आणि काल पृथ्वीराज चव्हाणांनी तिकडे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला प्रश्न विचारलाय मुंबईमध्ये, शिवसेनेला, आपल्याला काय सर्वोत्तम दर्जाचे रस्ते तुम्हाला देता येत नाहीत का देता येत नाहीत. पृथ्वीराजना मी सांगतोय की आओ जरा उंटावरचे शाणे उंटावरनं खाली उतरा, उंटावरनं शेळ्या हाकू नका. राज्यभर जे काय खड्ड्यांचं जाळं पसरलेलं आहे, मी तुम्हाला या सगळ्यांच्या वतीने विचारतो का हो तुम्ही इतकी वर्ष सत्ता भोगता आहात, काँग्रेस म्हणून भोगता आहात, तुम्हाला राज्यामध्ये चांगले रस्ते देता येत नाही. हे पाणी सुद्धा आज मला आता सुभाष सांगत होते तिकडनं, ते धरण भरले की इकडचे दरवाजे उघडतात. ते दरवाजे उघडले का कुठे कुठे पाणी काय घुसेल काही सांगतात नाही. घुसलं घुसू द्या, मरणारे कोण मरते, मेलेले मेले. मेल्यानंतर सुद्धा जे सुभाष देसाईंनी सांगितले की त्यांची नावं पुन्हा मतदार यादीत आहेत ते आहेच. आज बूथ प्रमुख म्हणून तुम्हाला जे काही मुद्दामून बोलवलेलं आहे,
जाहीर सभेचे विषय वेगळे असतात. जाहीर सभा म्हटल्यानंतर 4 भिंतीत सभा होऊ शकत नाही आपली. जाहीर सभा कशी पाहिजे? प्रचंड मोठं मैदान झाले ना. गेल्या 2-5 महिन्यामध्ये ज्या प्रचंड सभा आपल्या झाल्या, तशा मोठ्या सभा घ्यायला मी पुन्हा इकडे येणार आहे. हिंगोलीत येणार, हातगावला येणार, नांदेडमध्ये येणार, राज्यभर फिरणार आहे. पण निवडणुका तोंडावर आता दिसत आहेत. एप्रिलमध्ये तर होणार नाही, एप्रिल मे मध्ये निवडणुका होणार. पण आता सध्यावरती जे काय वातावरण चाललंय, कोणाचं कधी काय सटकेल, काय डोकं फिरेल सांगता येत नाही. एक तर बाजूला तिकडे त्या तेलंगणामध्ये आग लावून ठेवले काँग्रेसनी. म्हणजे नीच म्हणजे किती नीचपणा करायचा. घराघरामध्ये भांडणं लावायची, घरदारं पेटवायची. आंध्रमध्ये सुद्धा एका आंध्राचे 2 तुकडे, आणि बस सगळेजण उठलेत, आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे. मध्येच कोणतरी कोल्हेकुई करतात. आयुष्यभर काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रातून निवडून येऊन राज्याच्या मंत्रिमंडळात आणि केंद्राच्या मंत्रिमंडळात सगळी सत्तापदं भोगणारे सुद्धा आता कोल्हेकुई करतात, आम्हाला स्वतंत्र विदर्भ पाहिजे. त्या कोल्ह्याने मला सांगायचंय, याद राखा, शिवसेनेचा वाघ अजून जिवंत आहे. महाराष्ट्राच्या अखंडतेला जर का नख लावायचं म्हणाल, विचार जरी कराल, तरी आमची वाघ नख बाहेर काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हे लक्षात ठेवा. पण करायचं काही नाही. इतकी वर्ष विदर्भ 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 मराठवाडा सगळीकडे नुसता हाहाकार करून ठेवलेला आहे, कारभाराचा पत्ता नाही. आणि निवडणुका तोंडावर आल्यानंतर हे असे प्रश्न पेटवायचे की त्याच्यामध्ये आपण पुन्हा लढत राहणार. जी काँग्रेस आता बुडणार म्हणजे बुडणार मी आहे, तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने तिला बुडवणारच, गाडणारच. मग आपण आता बुडतोय या भीतीने काय करायचं? लावून टाका, पेटवून टाका घर. अरे इकडे गरीबाच्या घरातली चूल पेटत नाही, पण हे सगळे नालायक नतद्रष्टा गरीबांची घरं पेटून त्याच्यावरती यांच्या भाकऱ्या भाजतायत. भाजू देणार आहात तुम्ही? भाकऱ्या भाजा ना, कशावरती भाजायच्या? आज गरीबाला खरोखर चिंता पडलेली आहे. महागाई एवढी वाढत चाललेली आहे, जगायचं कसं हा प्रश्न आहे. आणि त्या आगीमध्ये पाणी टाकायच्या ऐवजी हे सगळे नालायक लोक वरनं तेल टाकतायत की पेटू दे, पेटेल तेवढं बरं, आमच्या पोळ्या आम्ही भाजून घेणार. ही जनता आता तुम्हाला भाजून टाकेल, तुम्हाला भाजेल, पण यांची घरदारं पेटवण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. किती नीचपणाने राजकारण चाललेले. आता सुद्धा मला येताना देसाई साहेब सांगत होते त्या पेपरमधली बातमी, एक तर संपूर्ण राज्यामध्ये सिंचनाचा हाहाकार आहे. काय 70,000 कोटी कसे खाल्ले, कसे पचवले, आणि याही अधिवेशनामध्ये तशी चर्चा होऊनच दिली नाही. अजित पवारांनी जो घोटाळा करून ठेवलेला आहे, 70,000 कोटींचा घोटाळा, 70,000 कोटी गेले कुठे? एवढे जर का पैसे खर्च झाले तर अजूनही आमच्या नद्या पूरग्रस्त कशा होतात? सगळ्या आजूबाजूचे पूर का येत आहेत? दुष्काळ का पडतोय? कुठे गेले 70,000 कोटी? आणि गेल्याच आठवड्यात ते डॉक्टर राजेंद्र सिंह ना, ते सगळे जलतज्ञ आहेत आपल्या देशातले, त्यांचं भाषण जे विधान भवनात ठेवलं होतं, त्यांनी सांगितलं, त्यांनी चांगली खरडपट्टी काढली. त्यांनी जी आकडेवारी दिली, मुद्दामून तुम्हाला कळलं पाहिजे, त्यांनी सांगितलं संपूर्ण देशात जेवढी धरणं आहेत त्यातली अर्धी अधिक धरणं आपल्या एकट्या राज्यामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आहे. हा माणूस काम करणार आहे, राजेंद्र सिंह हा काम करणार आहे. आणि त्यांनी पुढे असं सांगितलं की अरे आम्ही राजस्थानमध्ये वाळवंटामध्ये नंदनवन फुलवलेलं आहे, वाळवंटात नंदनवन फुलवलंय. तुमचा महाराष्ट्र तर नंदनवन आहे, पाऊस आहे, पाणी आहे, धरणं आहेत, तरी देखील नंदनवनाचं वाळवंट तुम्ही का केलं? उत्तर द्या. वाळवंट का केलात? आणि मग त्या सगळ्या धोरणानुसार केंद्र सरकारने आता एक बंदी घातलेली आहे की मोठे प्रकल्प करायचे नाहीत. का? कारण त्यांना सुद्धा अंदाज आलाय, हे खाणारे बसलेत खाली, हे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत पैसा खालपर्यंत जाणार नाही, प्रकल्प होणार नाहीत. म्हणून मोठे प्रकल्प आता करायचे नाहीत, अशी बंदी, असा नियम केंद्राने राज्याला आखून दिलाय. पण गप्प बसतील ते अजित पवार कसले? एक वेगळा रोग असतो म्हणतात, भस्म्या रोग. माहिती आहे तुम्हाला? भस्म्या रोग म्हणजे असा की जेवढं खाल तेवढं कमी. कसे पचवतात माहित नाही, खाका अशी सुटते की सकाळी खाल्लं तरी 1 तासाने भूक, 1 तासाने पुन्हा भूक. हे असा अजित पवारला भस्म्या रोग झालेला आहे. खाईल तेवढं कमी, कुठे घालवतं काय कळत. आणि परवाच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली की ते आपले प्रस्ताव कुठे आहेत मोठ्या प्रकल्पाचे. मुख्यमंत्री काय शेळपट,
हो, यांची सगळी टगेगिरी बघितल्यानंतर मुख्यमंत्री कसा पाहिजे? अरे राज्याची सूत्र तुमच्या हातामध्ये, तुम्ही डोळे वटारले होते, समोरचा खाली बसला गाप. हे मुख्यमंत्री काय नाही, नुसतं कोणी हा का कुठेही वळतायत, कसेही जात आहेत, कामाचा पत्ता नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काय झालं, अजून आपल्याला वेळ मिळाला नाही म्हणून प्रस्ताव तयार होतोय. अजित पवार म्हणाले वेळ काय चालणार नाही, तुम्ही प्रस्ताव आणल्याशिवाय आम्ही पुढच्या चर्चेत भागच घेणार नाही. का? कारण छोटे प्रकल्प जर का घेतले तर पैसे खायला मिळत नाहीत, मोठे प्रकल्प पाहिजे. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो, त्यांच्या त्या टगेगिरीला बळी पडून मुख्यमंत्र्यांनी घाई करून पुन्हा सगळ्या मोठ्या प्रकल्पाचा प्रस्ताव आणला, मंत्रिमंडळाने मंजूर केला आणि हे पैसे खाण्याचे प्रस्ताव आता राज्यपालांकडे गेलेले आहेत. पैसा कोणाचा? का तुमच्या बापाचा? या गोरगरीब जनतेचा पैसा आहे, तुमच्या बापाचा नाही, यांच्या घामाचा आणि कष्टाचा पैसा आहे. या प्रत्येक पैशाचा हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल. नव्हे उद्या निवडणुका झाल्यानंतर तुमची सगळी लफडी कुलंगडी बाहेर काढून तुम्हाला या सगळ्यांसमोर उघडं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. पण हे बांधवाने फार मोठं काम आहे. तुम्ही आज जल्लोष जोश जिंकणारच ह्या एका ईर्षेने तुम्ही पेटून उठलेले आहात. तुमच्यापैकी शेतकरी किती आहेत? सगळे आहेत. मग धरून चला, पाऊस पडतोय ना, आपण बसून राहू इकडे. येईल का पीक? तुमच्या शेतामध्ये पीक येईल? काय करता तुम्ही? मेहनत करता ना. तुम्ही साधारणतः एक अंदाज घेता की आता पाऊस कधी येणार. मोठ्या तज्ञांना कळत नाही, ते तुम्हाला कळतं आकाशाकडे बघून पाऊस येणार की नाही येणार आणि कधी येणार. बरोबर की खोटं? मग त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमची जमीन तिची मशागत करता, बीज रोवता, नांगरणी करता, त्याच्यानंतर बीज रोपण वगैरे सगळं करून मशागत केल्यानंतर मग हातामध्ये पीक येतं ना. मग बूथ प्रमुख हा माझा शेतकरी आहे. बूथ प्रमुख हा माझा शेतकरी आहे. उद्या जर का आपल्याला आमदार आणि खासदारांचं पीक पाहिजे असेल तर आजपासून तुम्हाला या मतदारसंघाची मशागत करायची सुरुवात तुम्हाला करायला पाहिजे. मशागत सुरू करा. जे काय वाईट आहे ते सगळे तण उपटून टाका, नांगरणी करा आणि विचारांचं बीज जे आहे ते असं पेरा की उद्या तरारून उभं राहिलं पाहिजे आणि सगळा महाराष्ट्र भगवा आणि भगवा होऊन गेला पाहिजे. हे काम तुमचं, हे कर्तव्य तुमचं. नुसतं काहीतरी आपलं तुम्हाला कार्ड द्यायचंय, काय करायचं, माणसं जपायची म्हणून आपले कार्ड वाटून टाकली, दिली कार्ड चिकटून, तसं नाहीये. बूथ प्रमुख म्हणून तुमच्याकडे कार्ड दिल्यानंतर प्रत्येक गावात, वाड्या, वस्त्यांमध्ये, पाड्यांमध्ये तुम्हाला एक आदराने बघितलं पाहिजे की अरे हा शिवसैनिक आहे, माझा भाऊ आहे. ज्या महिला असतील त्या म्हणतील अरे माझा भाऊ आला, माझा दादा आला. जी लहान मुलं असतील म्हणतील माझा मामा आला, माझा काका आला. आणि जे वयस्कर असतील ते म्हणतील अरे माझं पोर आलं बघ माझ्या मदतीला. दुसरं कोणी आहे, एक कपाळ करंटे काँग्रेसवाला नाही, पण माझा हा सैनिकाला वाघाचा बच्चा आला. हे वाघाचे बच्चे पाहिजेत मला. आणि साधी गोष्ट आहे. मी आता डॉक्टर साहेबांना विचारत होतो की बूथ प्रमुख म्हणजे आपण मतदार यादीला एक नेमलेलं आहे, बरोबर? एक मतदार यादी कितीची असते दादानो? सरासरी 1000 धरूया. आता 1000 धरले म्हणजे घरं किती आली अंदाजे? 200, 250, 300. कारण 4चं एक कुटुंब धरलं म्हणजे 250-300 घरं आली. आता मला सांगा, येते 6-8 महिने तुम्ही ज्या मतदार यादीमध्ये काम करण्यात त्या 250 घरांचा संपर्क करणं तुम्हाला कठीण आहे का सोपं आहे ना? किती सोपं काम आहे. जर का मला हा सगळा मतदारसंघ इकडे जमला असेल आणि प्रत्येकाने आपापल्या मतदार यादीची जर का जबाबदारी घेतली आणि त्या मतदार यादीतून आत्तापासून जर का सुरुवात केली की शिवसेना म्हणजे काय आहे सांगायची गरज नाही, पण शिवसेना तुमच्यासाठी काम करते आहे. नीट जर का त्या घराघरामध्ये पोहोचलात आणि प्रत्येक यादीतून 50% वरती जर का मतदान तुम्ही त्या दिवशी नोंदवून घेतलं तर विजयी कोण होणार? म्हणजे हा उद्या विजय झाल्यानंतर पक्षप्रमुख म्हणून मी मिरवणार. चालेल ना तुम्हाला? अरे हो की नाही? पण विजयाचे शिल्पकार कोण असणार? बरोबर. आणि मग तो विजय मिळाल्यानंतर लोकसभा विधानसभा जिंकल्यानंतर मी सगळ्यांच्या समोर तुम्हाला साष्टांग दंडवत करायला येणार. हे माझ्या विजयाचे शिल्पकार आहे. मी भाव खाणार कारण तेवढा अधिकार तुम्ही मला दिलात, पण माझे खरे विजयाचे शिल्पकार आहेत तुम्ही आहात. तुमच्या ताकदीची कल्पना ही तुम्हाला किती आहे ती करून देण्यासाठी मी आलेलो आहे. आज खरोखर आपलं भाग्य आहे. शिवसेना प्रमुखांनी जी पुण्याई आपल्या सगळ्यांच्या मागे उभी केली, ही पुण्याई कोणाच्याही मागे नाही, खरोखर नाहीये. निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला भाड्याने कामवाले आणावे लागतात. भाडं देऊन रोजचे रोजदारी देऊन हे माझे
काय सांगू तुमचं वर्णन, मी काय करू. जीवाला जीव देणारे माझे सवंगडी पैशाला लाचार होणारे नाहीयेत, पैशाला लाचार होणार नाहीये. हे सगळे तुम्ही माझे सखे सोबती. तुम्हाला घेऊन, तुमचं सगळं सैन्य घेऊन मी दिल्लीवरती चाल करून जाणार आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेवरती चाल करून जाणार आहे. आणि कशासाठी? काय मला काय व्हायचं म्हणून? माझं काही वेगळं स्वप्न आहे का? स्वप्न आपल्याला जे शिवसेना प्रमुखांनी दाखवले की अरे ही जनता ही सगळी तळमळते, तडफडते आणि हे सगळे राज्यकर्ते आपापल्या सगळ्या, आम्ही मगाशी म्हटलं तशा आपल्या रोट्या भाजून घेत आहेत. काही त्यांना त्यांचं तुमचं सुखदुःख पडलेलं नाही. जे प्रश्न आहेत ते तसेच आहेत. महागाई, भ्रष्टाचार हा तसाच आहे. पण आज जे नवीन देशामध्ये सुरू झालेले, कालच्या त्या संभाजीनगरच्या बैठकीत सुद्धा मी सांगितलं की कोणत्या दिशेने आपण जाणार आहोत हे प्रत्येक निवडणूक ठरवत असते. आहे जय पराजय सगळ्यांचं होत असतं. आज हारलो उद्या जिंकू, आज जिंकले म्हणजे उद्या सुद्धा आम्हाला जिंकण्यासाठी प्रयत्न हे करावेच लागणार. घरी बसल्या आम्ही जिंकू शकत नाही. पण हे सगळं होत असताना, हार पराजय सगळे होत असताना, जिंकत सुद्धा असताना देश कोणत्या दिशेने जातोय हा विचार करा. आहे आपल्या गळ्यामध्ये भगवा आहे, तुमच्या गळ्यामध्ये भगवा आहे. गर्व से को हम हिंदू आहे नुसतं एवढं म्हटल्यानंतर विषय संपत नाही. हिंदू आहे म्हटल्यानंतर हिंदूंचा पाठीराखा कोण आहे? आहे देशामध्ये दुसरा कोण दिसतोय? एक तरी तुम्ही मला सांगा, शिवसेनेखेरीज संपूर्ण देशात काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जो हिंदूंच्या पाठीकडे ठाम उभा राहिला. रे घाबरतोस काय? हा हिंदुस्थान तुझा आहे, हा हिंदुस्थान माझा आहे, तू हो पुढे, तुला कोणाची भीती मी बघतो. कोणी तुमच्या मदतीला कोणी येणार नाही. सगळेजण आहेत ते कपडे वाचवणार आहेत. निधर्मी निधर्मी निधर्मी. निधर्मी म्हणजे काय? निधर्मी म्हणजे काय आहे ना? आम्ही हिंदू आहोत म्हणजे याचा अर्थ सगळ्या दुसऱ्या मुसलमानांना मारा असं आम्ही कधीही म्हटलेलं नाहीये. शिवसेना प्रमुखांनी सुद्धा हे शिकवलेलं नाही. ज्या आमच्या सोबत आहेत, जे आमच्या या देशाला मातृभूमी मानतात, ते मुसलमान असले तरी आमचे बांधव आहेत. ही आमची शिवसेना प्रमुखांची शिकवण. आमचं भांडण फक्त इकडे राहून, जे शरीराने इकडे आहेत आणि मनाने पाकिस्तानात आहेत, मनाने बांगलादेशमध्ये आहेत, त्या मुसलमानांशी आमचं भांडण आहे. इतर बाकी आहे ना, सर्व धर्म समभाव, निधर्म विदर्भ हे सगळं ठीक आहे. पण माझ्या हिंदुत्वाचा अपमान करून निधर्मवाद मी स्वीकारणार नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. जे सध्या घडते, काल मी बोलल्यानंतर मला माहित नाही माझं ऐकले की काय सोनियाबाईंनी, कारण आज टीव्हीवरती बातमी आली सोनिया गांधींनी सुद्धा आता पुढाकार घेतला. कशाला? महाराष्ट्रामध्ये नाही पण उत्तर प्रदेशमध्ये एक महिला अधिकारी उभी राहिली की जिने एक कणखर पाऊल टाकलं. त्या महिलेचा असा काही दरारा होता की वाळू माफियाने तिने बरोबर मुसक्या बांधल्या होत्या. काय केलं तिने? काय चुकलं तिचं? एका मशिदीची अनधिकृत भिंत पाडायला ती गेली. भिंत तशीच राहिली. त्या अखिलेशने या बाईलाच निलंबित करून टाकलं. मग मला विचारायचे की समजा हे असं आपल्याकडे मंदिराच्या बाबतीत घडलं तर काय होईल रे? भिंत राहील का अधिकारी राहील? सरकार कोणाच्या मागे उभं राहील? बरोबर ना? मग जे मी म्हणतोय की बाबा सर्व धर्म समभाव असेल ना तर सर्व धर्मांना समान न्याय लावा. ठीक आहे, एक गोष्ट मी मान्य करायला तयार आहे की अगदी उत्सवाच्या वेळेला समजा मुसलमानांचा उत्सव असेल तर नेमकं त्याच वेळेला जाऊन तुम्ही काही कारवाई करायची काय हरकत नाही, काही गर्दी घाईची गरज नाही, पण नंतर करा. पण ती कारवाई करताना त्या बाईला ताकीद द्यायची किंवा बाईला समजवायचं की बाई जरा थांबा, हे एवढे 2 दिवस होऊ द्या, मग काय कारवाईची करायची ती करा. पण 40 मिनिटांमध्ये त्या बाईची उचलबांगडी उचलून फेकून दिलं, निलंबित करून टाकलं. उलटा तिकडचे मुख्यमंत्री म्हणतात जो निर्णय मी घेतला तो योग्य आहे, बाईचं निलंबन व्हायलाच पाहिजे. मग ठीक आहे, बाईचे जे पाठीराखे ते कोर्टामध्ये गेले. आपल्याकडे नाही का सगळं जर का अन्याय झालं तर कोर्टात जातात, मग कोर्ट हस्तक्षेप करतं. पण कोर्टाने सांगितलं की आम्ही हस्तक्षेप करणार नाही, हा अधिकार सरकारचा आहे. आणि आपला आता गणपती उत्सव येतोय. गणपतीची उंची किती असायची? नशीब गणपतीचं वजन किती असायला पाहिजे? गणपतीत आरत्या किती करायची की नाही? मिरवणूक कोणत्या दिशेने जायची? रात्री 10 नंतर सगळं बंद झालं पाहिजे. हे सगळे कायदे कानून आपण पाळतो ना? आहेत. आम्ही जरी हिंदू आणि हिंदुस्थानातले म्हटलो तरी आम्ही देशाच्या कायद्या विरुद्ध कधी लढणारे नाही आहोत, कारण हा देश आमचा आहे. हा आमचा आहे म्हटल्यानंतर कायदे कसे पाळायचे हे तुम्ही आम्हाला शिकवण्याची गरज नाही. आमचे कायदे आमच्या देशात कसे पाळायचे आम्हाला चांगलं कळतंय, चांगलं कळतंय. पण आमच्याच डोक्यावरती वरवंटा मारून जर दुसऱ्यांचे चोचले पुरवणार असाल तर असा फालतू निधर्मीवाद शिवसेनेला मान्य नाही, हे ठणकावून सांगण्याची गरज आहे.
आणि त्याच्यासाठी आपल्या हक्काचे खासदार आणि आपल्या हक्काचे आमदार हे लोकसभेत आणि विधानसभेत पाठवण्याची गरज आहे. नाहीतर चाललंय आनंद आहे. तुम्ही तुमच्या घरी सुखामध्ये आहात, जे काय तुम्हाला मिळते, 2 घास मिळतात नाही मिळत, काय देवाची कृपा. ही देवाची कृपा अशी नाही. जो शिवसेना प्रमुख आणि शिवसैनिक उभा केला तो नुसता देवाच्या कृपेवरती जगणारा नाही. जर माझा हक्क असेल तर तो कोण नाकारतोय ते मी बघेन आणि माझा न्याय हक्क मी मिळवून घेतल्याशिवाय राहणार नाही. याला म्हणतात शिवसैनिक, याला म्हणतात शिवसैनिक. नाही तर कोणी येतोय, कसाही येतोय, काय वाटेल ते करतोय की कोणीच काय मिळालं नाही तर पडलं आमचं डोकं, मार टपली आणि जा पुढे. हे आमचं डोकं म्हणजे काय तबला नाहीये, कोणी तबलजी आला आणि वाजून गेला. एक टपली मारले तर उद्या तुमचे 10 टोकी फोडू आम्ही. एवढी ताकद हिंदूंमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये उभी राहिली पाहिजे. आणि म्हणून ज्या सूचना केल्या, मला माहित नाही तुम्ही किती ऐकल्यात का खरोखर. 6 नंबरचा अर्ज कशासाठी, 7 नंबरचा कशासाठी, बरोबर कळलंय का. नाहीतर जोर जोरात तुम्ही काम कराल, घोषणा द्याल आणि निवडणुकीच्या दिवशी आम्ही मुंबईमध्ये अनुभव घेतो की आपले मतदार जिकडे राहतात त्या बिल्डिंगच गायब असतात. म्हणजे अनधिकृत बिल्डिंग उभ्या असतात, बांगलादेशी मतदानाला रांग लावून उभे असतात, पण वर्षानुवर्षां पिढ्यानपिढ्या जी लोक राहतात त्यांची नावच मतदार यादीतून गायब असतात. हे असं नका होऊ देऊ. मगाशी जी मी तुम्हाला उपमा दिली शेतकऱ्याची, ती खरोखर तशीच आहे. आणि हे थोडंसं तुम्हाला वाटेल की काय तुम्ही तरकट सांगताय म्हणे, कारण सहज गंमत म्हणून आठवलं म्हणून सांगतोय की शिवसैनिक कसा पाहिजे तसे तुम्ही आहात. पण एका पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत, हे मी नेहमी सगळ्यांना सांगतो, आपल्या राज्याच्या बाहेरची गोष्ट आहे, अशीच कार्यकर्त्यांची बैठक होती दुसऱ्या पक्षाची, आपल्या नाही. कारण आपल्या इकडे सगळे कसे शांत आहात, जे मी बोलतोय ते तुम्ही ऐकता आहात. पण तिकडे एवढा गोंधळ होता. आणि अशीच काहीतरी एक बैठक महत्वाची होती की जिकडे निवडणूक विषय सगळं समजून सांगणार होते. मग एक नेते होते, भडकले, उठले, माईक हातात घेतला. अरे आपको कुछ समजता है की नाही, ही कार्यकर्त्यांची बैठक आहे, तुम्ही काय लिहून वाचून काय अभ्यास करून आलात की नाही म्हणे, कसला हा गोंधळ चालवलाय. ही कार्यकर्त्यांची बैठक आहे की गुरांचा बाजार आहे. भडकले, जाम बडबड केली आणि ते भडकल्यानंतर सगळे चिडीचूप झाले. आता चूप झाल्यानंतर पुढे काय करायचं. एका कार्यकर्त्याने घाबरून हात वर केला, हाँ ठीक है बोलो क्या है. तो देखो साहब ऐसा है, घर में रहे हम 4 भाई, बड़े भाई पढ़े लिखे डॉक्टर हो गए, दूसरे इंजीनियर हो गए, तीसरे अफसर हो गए, रहा मैं जो पढ़ाई लिखाई में कमजोर. तो घर वाले ने कहा कि जा तू पढ़ाई लिखाई में कमजोर है, तू राजनीति में जा. म्हणजे पढ़ाई लिखाईत कमजोर आहेस, तुझा राजकारणामध्ये. आणि म्हणून मी इकडे आलो, तर तुम्ही मला इकडे आल्यावर सांगतात जर का पढ़ाई लिखाई करायचीच असेल तर मी सुद्धा ऑफिसर झालो असतो. तसं नाहीये. ही निवडणूक नुसतं कोणाचा तरी झिंदाबाद कोणाचा तरी मुर्दाबाद करण्यासाठी नाही, तुमच्या सगळ्यांचा आणि राज्याचा नुसता आजच्याच नाही तर पुढच्या पिढ्यांचा सुद्धा हा मोठा प्रश्न आहे. पुढच्या पिढ्यांचा सुद्धा प्रश्न, कसं आपण जगणार, कसं जगायचं. माझं राज्य, इतर सगळी राज्य ही महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये खूप पुढे चाललेली आहेत, खूप पुढे चाललेली आहे. नुसतं आपण वाचायचं गुजरात पुढे चाललं, बिहार पुढे चाललं, उत्तर प्रदेश पुढे चाललं. अरे मग माझ्या शिवरायाचा महाराष्ट्र हा सगळ्यात पुढे असायला पाहिजे, सगळ्यात पुढे. देशात माझं राज्य हे नंबर 1चं राज्य असलं पाहिजे. आणि मी तुम्हाला वचन देतो, तुम्ही सगळे मिळून जर का उभे राहिलात म्हणजे निवडणुकीला नाही, नाही तर बंडखोरच बंडखोर. तुम्हीच सांगितलं उभे राहा, आम्ही राहिलो उभे. तसं नाही, सोबत उभे राहिलात हे नीट लक्षात घ्या. नाहीतर खासदारकीच्या इकडे 10 बंडखोर, आमदारकीच्या इकडे 15 बंडखोर. का उभे राहा सांगितलं, राहिलो आम्ही उभे. हे असा कपाळ करंटेपणा करायचा नाही. अरे ही सगळी सोय असते की कोणाला तरी एकाला पुढे करायचं असतं, पण त्या वेळेला मला उमेदवारी नाही मिळाली तरी माझा भगवा मी फडकवतोय, तोच माझा उमेदवार, तो हा निवडून आला म्हणजे मी निवडून आलेलो आहे. जर तुम्ही सगळे उभे राहिलात सोबत, तर मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो की हे माझं शिवरायाचं राज्य होय, माझ्या बाळासाहेबांचं राज्य, माझ्या बाळासाहेबांचा महाराष्ट्र मी देशात नंबर 1चं राज्य करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.